अयोध्येत वेगवेगळ्या राज्यातून भक्त दाखल व्हायला सुरुवात झाली। मात्र हिमाचल प्रदेशातून मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत पोहोचले आहेत। अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं असून अयोध्येत येऊन रामाचं दर्शन होणं हे आमचं भाग्यच असल्याचं नागरिक सांगत आहेत। अयोध्येत राम मंदिरात रामायण पाहायला मिळणाऱ्या राम मंदिराच्या कॉरिडॉरवर मूर्तीच्या माध्यमातून रामायण पाहायला मिळणाऱ्या रामकथा कुंज मूर्ती कार्यशाळेतून रामकथेचे दर्शन थेट जय महाराष्ट्रावर पाहता येणार आहे। 13 वर्षापासून रामायणातील पात्रांच्या मूर्ती बनवण्याचं काम इथं सुरू आहे। आसामचे मूर्तिकार रणजित मंडल हे मूर्ती बनवत आहेत। अयोध्या नगरीत येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न होणाऱ्या पार्श्वभूमीवर कागलमधील श्रीराम मंदिर इथे 20 ते 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपा नेते समरजित सिंग घाडगे यांच्या वतीने आज वाजत गाजत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका व अक्षता कागल शहरात वाटण्यात आल्या आहेत। धुळे शहरात मराठा समाजाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली। धुळे शहरात धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू आहे। दरम्यान 20 जानेवारी रोजी मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात एकवटणार आहेत। त्याची जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आलेली आहे आणि या मशाल रॅलीमध्ये मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पंढरपूर विठ्ठल देवस्थानाची समिती बरखास्त करा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलेली आहे। तर मंदिर समितीकडून आर्थिक गैरव्यवहार महासंघाने पुरावे आणलेले आहेत समोर। कोल्हापुरातील पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवलंय। किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। रात्री 2 वाजता सुरू झालेली कारवाई सकाळी 9 वाजता संपली। किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली। गडाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला। जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाचे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय। जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय। गेल्यावेळी तब्बल 26 दिवस आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आमरण अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आलं होतं। मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनासह मागण्यांबद्दल कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी कोळी समाज पुन्हा आक्रमक झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समितीत आज सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आपले उग्र रूप धारण केले। चक्क कोयता आणि पिस्तूल सदृश्य वस्तू घेऊन हा शेतकरी बाजार समितीवर धडकला। बराच वेळ या शेतकऱ्याने बाजार समितीसमोर राडा घातला। पोलिसांनी वेळीच या शेतकऱ्याला पकडून त्याच्याजवळील हत्यार जप्त करून त्याला ताब्यात घेतलं। या संपूर्ण प्रकरणी आता अनेक प्रतिक्रिया देखील येऊ लागल्यात। तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर शेतकऱ्यांसोबत बेरोजगार युवक देखील रस्त्यावर उतरतील अशी प्रतिक्रिया वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी दिली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पारडी खुर्द येथे 2 शेतकऱ्यांच्या गट क्रमांक 82 मधील 2 एकरातील ऊसाला सायंकाळच्या सुमारास आग लागली। या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। रब्बी हंगामामध्ये ऊस जळाल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यावर संकट कोसळलं असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन होतं। या उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच शहरांमध्ये मोठी रेलचेल पाहायला मिळते। या नाट्यदिंडीला पिंपरी चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेले महासाधू मोरया गोसावी या मंदिरापासून सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा येथील INS शिखरा येथे जाऊन संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतलेला आहे। यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली। तसेच कुलाबा येथील रस्ते तसेच भिंती पाण्याने धुवून स्वच्छ करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले। तसेच इथे उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल कौतुक सुद्धा केले।
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सुपुत्र धर्मराज दानवे आणि कळंब येथील राजेंद्र मडके यांची द्वितीय कन्या रश्मीचा शाही विवाह सोहळा शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला। या विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आदित्य ठाकरे, त्याचबरोबर मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, माजी मंत्री राजेश टोपे, सुषमा अंधारे यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील डॉक्टर संदीप डाकवे यांनी ठिपक्यातून मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे चित्र साकारत त्यांना पत्रकार दिनी अभिवादन केले। यापूर्वी स्क्रिबलिंग, वृत्तवाहिनी आणि वृत्तमानपत्रांची नावे, शब्द लेखणीद्वारे, पोस्टर, रांगोळी इत्यादी माध्यमातून दर्पणकारांची सुंदर चित्रे रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे। पालघरमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसलेला आहे। रात्री 9:53 सुमारास 4.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवलाय। डहाणू, कासा, चारोटी, उर्से परिसरात भूकंपाचे हादरे बसलेत। मुंबईत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मध्य रेल्वेकडून मुख्य मार्ग, हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसेच शनिवारी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक असेल। हवामान विभागाने राज्यात थंडीच्या हंगामात पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुढील 2 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मात्र या कालावधीत मुंबईत अंशतः ढगाळ वातावरण आणि धुके पडणार आहे। त्यामुळे मुंबईतील धुक्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही आहे।